हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा. भारताकडून 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा, उरी, पुलवामा, पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. गृहमंत्री अमित शहांचं मोठं विधान. हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला का कळवलं? ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं किती विमानं गमावली? राहुल गांधींचा सरकारला सवाल. भारताचं कुणाशीही वैर नाही, हल्ले करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ऑपरेशन सिंदूर बाबत सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाप्रकरणी प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रासह 6 जण अटकेत. पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा मिळवून 2023 मध्ये गेली होती पाकिस्तानच्या दौऱ्यावर. भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझर आणि दाऊद इब्राहिम. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी भारत देणार पाकिस्तानला. भारतानं हल्ला केल्याची पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची अखेर कबुली. हल्ल्याच्या 8 दिवसानंतर भारतानं पाकचे एअरबेस नष्ट केल्याचं पाक पंतप्रधानांकडून अखेर मान्य. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताचं मोठं पाऊल. सर्वपक्षीय खासदार परदेशात जाऊन मांडणार भारताची भूमिका. भारत जगाला पटवून देणार दहशतवादाचा नापाक चेहरा. केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांच्या निवडीनं काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण. काँग्रेसकडून जारी केलेल्या यादीत थरूर यांचं नाव नाही. भारत पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, पण ते मी युद्ध थांबवलं. युद्ध थांबवण्यात मिळालेलं हे माझं मोठं यश. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. उद्धव ठाकरेंचं जहाज डुबायला लागलंय, त्याची त्यांना चिंता करावी. ओव्हरलोड जहाजाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. परळीत शिवराज दिवटेला मारहाण करतानाचा नवा व्हिडिओ समोर. समाधान मुंडे टोळीकडून शिवराजला अमानुष मारहाण. आरोपीवर मकोका लावण्याचा अजित पवारांचा इशारा. सोलापूर बीड एसटी बसमध्ये महिलांची छेड काढल्याचा आरोप. बार्शी नाक्यावर संतप्त नातेवाईकांकडून बसवर दगडफेक. परिसरात तणावाचं वातावरण.